जर तुम्ही किंवा तुमची मुलं जास्त साखर खात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जास्त साखर खाल्ल्याने कोणते दुष्परिणाम होतात या व्हिडिओमध्ये पाहूया। तर पहा, त्यातील सगळ्यात पहिला दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणे। बघा, साखर खाल्ली की आपल्याला एनर्जी भेटते आणि ती एनर्जी न वापरल्यामुळे तिचं फॅट मध्ये कन्वर्ट होतं, म्हणजे आपल्या शरीरामध्ये फॅट वाढतो आणि आपण फॅटी बनतो। दुसरा महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे एनर्जी पटकन कमी होते। बघा, साखर खाल्ल्या खाल्ल्या इन्स्टंट एनर्जी भेटते आणि काही वेळानंतर आपली एनर्जी डाऊन होती आणि आपल्याला किंवा आपल्या मुलाला थकवा जाणवल्यासारखं वाटतंय। त्यामुळे आपली मुलं जर जास्त साखर खात असतील तर त्यांना थकवा येणं साहजिक आहे। तिसरा महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे दात खराब होणे। बघा, दातामध्ये कॅव्हिटी तयार होती। हे कशामुळे होते? जास्त साखर खाल्ल्यामुळे। बऱ्याच मुलांचे दात सुद्धा खराब होत आहेत, बऱ्याच लोकांचे सुद्धा दात खराब होत आहे। त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे साखर जास्त खाणं। बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वाढतात। बघा, पिंपल्स वाढण्याचं एक महत्वाचं कारण सुद्धा असू शकतं साखरेमुळे। बघा, साखरेमुळे ऑइल वाढतं आणि ऑइलमुळे चेहऱ्यावरती पिंपल्स वाढतात। फक्त क्रीम लावून काही फायदा नाही, पिंपल्स वाढतायत साखरमुळे। त्यामुळे साखर कमी करा, पिंपल्स आपोआप बरे होतील। तर पहा, बऱ्याच वेळा मुलं भूक लागली म्हणतात पण जेवत काही नाही। बघा, ब्लड शुगर अचानक वाढते, अचानक कमी होते जास्त साखर खाल्ल्यामुळे। त्यामुळे भूक लागल्यासारखं वाटतं पण ऍक्च्युअल भूक लागत नाही आणि मुलं जेवत पण नाही। असं जर तुमच्या मुलांसोबत होत असेल तर कदाचित ते साखर जास्त खातात। तर पहा, महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्दी फूड खाण्याची इच्छा कमी होणे। भाजीपाला खाणार नाही, पोळी भाजी खाणार नाही, ही त्यांची इच्छा होणार नाही, कारण साखर खाण्याची त्यांना चव लागलेली आहे, इच्छा तयार झालेली आहे। त्यामुळे आपली मुलं जर भाजीपाला किंवा पोळी भात खात नसेल तर त्यांना साखर खाण्याची सवय लागलेली आहे। पाहून घ्या, साखर थोडी कमी करा। बघा, साखर खायला गोड आहे पण परिणाम खूप जास्त करते। त्यामुळे सर्व पालक, सर्व वृद्ध, सर्व जे काही नागरिक असतील सगळ्यांनी साखर खाणं कमी केलं पाहिजे। हा व्हिडिओ सर्व मुलांना, पालकांना दाखवा। जेवढी साखर तुम्ही कमी कराल तेवढे आजार सुद्धा तुम्हाला कमी होणार आहे। हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना दाखवा, कारण विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये साखर महत्वाचा रोल प्ले करत असते। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।